नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. आम्ही चाललो आहे आज मामाच्या गावाला, आहे की नाही रे दादू? आज आहे शनिवार आणि तुरूची दुपारून स्कूल सुटली आहे. तुरू आली आहे घरी, तिचे पप्पा तिला घेऊन आले दुपारी 2 वाजता. तर त्याच्यानंतर आम्ही आवरले वगैरे आणि आम्ही चाललो आहे आता राहुरीला, आहे की नाही, मामाच्या घरी. तर चला मंडळी, आमच्या बॅग बिग पॅक झाल्यात आणि आता आम्ही जाणार आहे मामाच्या घरी. आम्ही रिटर्न सोमवारी होणार आहे, तर त्याच्यामुळे आम्ही येताना तुरूला स्कूलमध्ये सोडून येणार आहे. तर त्यासाठी आम्ही तुरूचं स्कूलचं सगळं सामान जे आहे ते घेऊन चाललोय. दादू बघ कसं डुकडुक करतोय. अय कराटे किंग, आवर कराटे क्वीन म्हणावं लागेल. काय शिकायचं? कुंफू. चल पप्पा गेले ती तुझी स्कूल बॅग आणि ती घेऊन. ती बॅग मी आणते, तू पर्स घे फक्त, पर्स आणि टिफिन बॅग. त्यात फक्त आपल्या तिघांचे कपडे आहेत एका दिवसाचे. दादू बघा कसा बघतोय. चला तर मंडळी, आता आम्ही निघालो आहे जाण्यासाठी. हे बघा मस्त तुरुबाळ बसलंय पुढं पर्स घेऊन, आणि आता मी आणि दादू बसणार आहे. तर चला मंडळी, भेटूया राहुरीला गेल्यावर. तू वरती 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 कुठं बघतो रे? तर मंडळी, आम्ही आता पोहोचलेलो आहे राहुरीला. आम्हाला राहुरीला आल्यावर कळलं इथं ज्योता माऊन ते पण आलेले. हे बघा बरेच दिवस झाले आम्ही ज्योता माऊला त्यांना भेटलेलं नव्हतं. हाय कर पप्पा, तब्येत बरी का? पप्पांची तब्येत पाठीमागे लय खराब झालेली होती. पप्पा हॉस्पिटलमध्ये पण होते बरेच दिवस. आता परत पप्पा जाणार आहे ट्रीटमेंट घ्यायला. तर म्हटलं चला, मुलींना सुट्टी पण आहे तर जाऊन येऊ. आणि इथं आल्यावर आम्हाला सरप्राईज मिळालं. आरू दीदी ते सगळे जण आलेले होते. बघा आरू दीदी इथे खेळताय. अय हाय करा चला. अय हाय. काय खाती? ऍपल. आम्ही मागच्या वेळेस बघितलं होतं इथं. हे याला घर केलंय ना पप्पा? बघा हनीला इथं घर केलंय मस्त छान. बनी नाही ना राहिली. बनी गाडीला धडकली होती ना मागच्या वेळेस, पाऊस आला तेव्हा सोडली तिला मामानी. ती डायरेक्ट रस्त्याला पळली. इथं हायवे जवळ आहे ना त्याच्यामुळं. आज आमचा येण्याचा योग असा ठरला का तृप्तीच्या पप्पांना यायचं होतं रेड नेपियरचे डोळे आणायला. तर ते मला सकाळी अचानक म्हणले चल तू यायचं तुझ्या माहेरी, तुला सोडून येतो, उद्या रविवार आहे, मग भाई तुला आणून घालीन. मग त्याच्यानंतर आमचा अचानक प्लॅन झाला 11 वाजता. म्हटलं चला ठीक आहे. तर आता आम्ही चाललोय लालचे डोळे तोडायला. त्यांना पण जरा डोळे तोडू लागते, म्हणजे मग ते डोळे बिळे घेऊन घरी जाते, नाही का नाही? चला मग आम्ही आलोय लालचं बेणं तोडायला. तृप्तीच्या पप्पांनी भैयाचा शर्ट घातलाय, त्यांच्या शर्टाला काटे येऊ नये म्हणून. बेणं तोडून झालं परत कपडे बदलायचे का? ताटा बिटा निवडून घेऊ राहिले व्यवस्थित. उन्हाळ्यामध्ये पाणी जरा कमी पडलं त्याच्यामुळे काटेले आलेले ते रेड नेपियरला. आम्ही आता मध्ये जी लागवण केली ना, तर त्याच्यामध्ये काही डोळे सांधायचे आहेत, त्याच्यामुळं बेणं तिथं लावायला कमी पडलंय. मग ते म्हटले चला जायचंच आहे बेणं आणायला, तर तुला पण सोडून येतो, रविवार आहे, पप्पांना भेटणं होईल. इथं आल्यावर कळालं जो आता आलेली. तर चला कामात काम झालं, सगळ्यांचं भेटणं झालं. पुरी पण आता मस्त आज उद्या खेळतील. चला आता बेणं तोडून घेतो. ओ काय हो, इथं तोडीत होते 2 ताट तोडले आणि आता हाताने कोण मोडू राहिले? अगं हे बेन आहे ना, लई दिवसात झाले. हे बेन उतरणार नाही. आता काय हो राहिलं, त्यातून एक नवीन कोंब जो आलाय का, हा त्याचे डोळे काढावं लागणार आहे, तेव्हा ती बेन उतरणार आहे. हा का? हा. याच्या डोळ्यांना काय झाले? अगं बाई याचे डोळे मेलेले आहेत, डायरेक्ट चपटे झालेले. त्याच्याचमुळे आपलं मागचं बेन उतरलं ना बरं का. ते एवढं हे झालंय. दिसायला किती भारी कांड्या दिसू राहिल्या. ते बेन उतरणार नाही. आणि हे नवीन फुटलेलं आहे ना, हे नवीन फुटलेला डोळा आहे, त्याचा डोळा बघ कसा असतो. हे बा एकच नंबर आहे. हा हे उतर ना आता. ताजल बेन लगेच लक्षात येतं. पाहिल्या लक्षात आला. 2-3 वर्षाचा अनुभव बेने विक्रीचा. मी जरा हिंडून काढतो. मी असं काय चालू आहे, असं कशामुळे झालं बरं? काही डोळे चांगले आहे, काही ताटा अजिबात चांगले नाही. बेटर तर किती भारी दिसत आहे. विषय कसा आहे माहिती का, आता हे जे कोंब निघले हे पाऊस चालू झाल्यानंतरची, आणि ह्या प्लॉटला आहे का 100% प्रॉब्लेम आज झाला. याला उन्हाळ्यात पाणी देण्यात नाही गेलेलं. उन्हाळ्यात पाणी नव्हतं मग. हा उन्हाळ्यामध्ये या प्लॉटला पाणी दिलेलं नाही. आणि पाणी न दिल्यामुळं म्हणजे याला महिना 2 महिने पाणी भेटलं, महिना 2 महिने पाणी भेटलं नाही. मग त्या कारणाने याचे डोळे उतरण्याच्या बाहेर गेलेले. फक्त
मरी नाही गेलं बेटड जिवंत राहिलं. पाऊस झाल्यावरती परत ते हिरवं झालं ना पाण्यानं मग शेंडावरती. मग खाली डोळ्यांमधलं कस निघून गेला ना उतरण्याचा. म्हणजे ज्या बेटडाला ज्या प्लॉटला पाणी कमी पडलेलं आहे त्या प्लॉटचं बेन चालत नाही बुवा उतरायला त्रास देतो जरा. आता मी त्यासाठी कोंब काढून राहिले सगळे फक्त नवीन जे आता पाऊस आल्यानंतर जे परत आता खालून फुटलंय ते ओळखायचंय आपल्याला याच्यामध्ये. हे बघ आता हे ताट आहे, हे इथून उठपर्यंत डायरेक्ट पाच आहे त्याला पाणी. आणि हा नवीन कोंब आहे कालपासूनच. हा खालूनच लाल हा नवीन कोंब आहे हिरवं म्हणजे यातलं उतरायला अडचण नाही करणार. बरोबर. आणि आता हे सगळं प्लॉट कापून घ्यावा लागणार आहे. कापून घेतल्यानंतर बैल सांगावला ना आता हे बेण्याला नको ठेवू, हे सगळं आता गायांना कुट्टी करून घाल. कारण याचं बेणं विकलं पण चालणार नाही. उतरलं नाही तर विक्री कसं काय चालन. आपलं घरीच नाही उतरले, निम उतरले म्हणजे अजिबातच उतरलं नाही असं नाही. थोडं म्हणलं बेणं कसं काय नाही उतरलं गाड्या, बेणं कसं काय नाही उतरलं. एवढं काळजी काट्याला लावून सुद्धा हे मला फॉल्ट आज कळाला. इथं आले स्वतः. दिसायला बेणं लय भारी दिसतं. नवीन माणसाला काय होतं असं वाटत नाही आता एवढं भारी बेटड हे याच्यामध्ये किती भारी डोळे निघतील. ताट हे जाड आहे. ज्यावेळेस आपल्याला प्लॉट आहे ना बेणे प्लॉट तयार करावा लागतो ना त्याला वेळची वेळी पाणी द्यावं लागत. पाणी मागं पुढे नाही झालं पाहिजे. पाणी मागं पुढे झालं बेणं उतरायला अडचण येते. पोचट होऊन जातं ताट. दिसायला मस्त कसदार दिसतं पण ते आतून त्याचा पूर्ण कस गेलेला असतो पाणी अभावी. चारायला चालतं ते पण बेणे लागवडीला नाही चालणार. तर मंडळी आता आमचे 500 डोळे तोडून झालेले रेड नेपेरचे. पा एकदम मस्त जोडून डोळे तोडून दिले तृप्तीश पप्पांनी. हे पा 500 डोळे झाले. आता 100 डोळे राहिले तोडायचे. मलाच लावायचे त्याच्यामुळे ते काळजी काट्याने आलोय बोन यायला तोडून. तर चला आता दादूला घरी झोपी लावून आले होते. आधी खेळायला सोडलं होतं त्याला पण नंतर त्याला लय झोप आली होती. मग त्याच्यानंतर मी परत घरी गेले तर त्यांचे निम्मे डोळे तोडून मोजून भरून ठेवले होते त्यांनी. तर चला आता 100 डोळे राहिलेले. त्यानंतर त्यांना पण घरी जायचंय. 5 वाजत आलेत. त्यांना इथून परत निमगावला जायचंय. परत वातावरण पण लय झालंय. तर चला आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. ओ बाय करा ना. बाय बाय.